प्रशांत बिराजदार यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे। सोलापूरच्या मार्केट यार्ड भागात युवकाचा संशयास्पद मृत्यू, अपघात नसून घातपात। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीचे बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशांत पंडित बिराजदार, वय 32, राहणार मुस्ती, तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे। माझ्या नवऱ्याला मी फोन केलते दुपारी, जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला। त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत, फोन दे म्हणजे दिले नाहीत। मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मला पण अर्जंट होतं म्हणून मी ग बसले। परत संध्याकाळी 5-5:30 वाजता फोन लावलेत त्यांनी, तुमचे मिस्टर भिंतीवरून खाली पडले, त्यांना डोक्याला मार लागले म्हणून सांगितलेत। मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत। मला माहीत नाही, तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून, करंट लागले असं म्हणले। मग मला फोनमध्ये काय म्हणले तर भिंतीवरून पडले म्हणून सांगितलेत। परत एकदा म्हणते तर पत्र्यावरून पाय घसरून खाली पडलेत असं म्हणतात। ते जागा माहीत नाही मला कुठं आहे, पण ह्यांनी म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले तर जात होते तिथं कामाला शेळगीमध्ये, तिकडे मित्रनगरमध्ये जेवायला या म्हणून सांगितले होते। हां दुपारी येते म्हणून सांगितले। त्या मालकाला मी 3:10ला फोन केलते, त्यांनी म्हणले त्यांनी इथंच नाश्ता केले, ते त्यांनी संध्याकाळी येतात म्हणून सांगितले। मी त्यांना फोन दे म्हणल्यावर त्यांनी दिले नाहीत फोन। परत मला काय म्हणत होते हॉस्पिटलमध्ये सही करा आणि तुम्ही गडबड घेऊन जावा असं म्हणत होते। ते दुकान होतं म्हणून मला पण माहित नाही, फॅब्रिकेशन दुकान म्हणून, तिथं काय काम करत होते मला माहित नाही। मागणी काय मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या नवऱ्याला असं कोण केले, तिथं कामावरच केले, ते काम कुठे करत होते बघा तिथंच झाले, त्यांचा जीव तिथंच गेले, त्यांनीच केले, नाव माहित नाही मला पण तिथंच झाले। ते काय झालं मारलेत त्यांना, मर्डर केले त्यांचं। माझं लेकरू आहे, मी काय करावं आता? अंगावर सगळं वना आहे, तर गळ्याला हे आहे आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे, डोक्याला मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। ते कुठं कामाला जातात बघा, नाव माहित नाही कुठं कामाला जातात, त्यांच्यावरच संशय नाही मला, 100% खात्री आहे त्यांनीच मारलेत। ही घटना कधी घडली होती? काल 5ला ते फोन केलेत बघा, मी 3 वाजता केले, त्यांनी काय पण सांगितले त्यांनी मला, फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितलेत, दे म्हणल्यावर त्यांनी फोन दिले नाही। तर 5-5:30ला त्यांनी फोन केले तर तुमचे मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली, त्यांना डोक्याला लागले। मी विचारले खूप लागले का, मी पण कामाला गेलते त्यावेळेस, मला माहित नाही इथलं काय, पण तुम्ही घेऊन जा या म्हणल्यावर तुम्ही रिक्षानं या म्हणले, तिथे गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितलेत। परत माझी बहिणीला काय सांगते फोनवर, पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या नवऱ्याला कोण असं केलं बघा, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केले पाहिजे। पंडित जानप्पा बिराजदार माझा मुलगा, तिने कामाला जात होता, कामाच्या जागेत त्याला मारलेत, त्याला खून केलेत। तुम्हाला कसं कळालं? हां तुम्हाला कसं कळालं? काय हे ते खड्डे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे खड्डे मारलेले हे ते सगळे। बरं आता तुम्हाला काय वाटतंय, मागणी काय तुमची? मागणी त्याचा न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना। माझा मुलगा गेला, तिचं पोरगा आहे लहान। काय काम करत होते मामा? कशाचं काम करत होते? सेंटरिंग म्हण, मला बी ते माहीत नाही काम करायचं। मी बाजूला कुठं कामाला गेले होते? ॲग्रोमध्ये म्हण, ॲग्रोमध्ये। मी भीमाशंकर जमादार। प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा। काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालं, ॲक्सिडेंट झालं म्हणून। मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं, त्यांच्या वडिलाला फोन केला, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं, ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे। तर आम्ही ते बॉडी बघितलं
त्यांच्या मिसेसला ते सांगितले ते 2 फुटावरनं पडलं आहे, त्यांच्या मेवणीला सांगितले ते 10 फुटावरनं पडलं आहे, आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे, उभारल्या ठिकाणी पडलं आहे. हे असं अनेक ते वेगळे वेगळे भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतंय का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे, पण उभारलेला माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठं तर लागत आहे. तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे लहान 1 वर्षाचं, तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळलं पाहिजे. ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं असं झालं आहे, खरं खरं काय असेल ते, नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. प्रशांत बिराजदार यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. प्रशांत बिराजदार यांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे. घातपाताची चौकशी झालीच पाहिजे. प्रशांत बिराजदार यांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. प्रशांत बिराजदार यांना न्याय मिळालाच पाहिजे.